नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायण पूजाही करत असतो. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला आपण घरच्या घरी सत्यनारायण करत असतो. तर बघा, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 1, 5, 7, 11, 21, 51 आणि 108 सत्यनारायण पूजा करायची आहेत. आता ही सत्यनारायण पूजा कधी करायची, कोणी करायची आणि कशी करायची याची माहिती, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रत्येक महिला घरच्या घरी सत्यनारायण पूजा ह्या करत असतात. त्याचप्रमाणे आपण श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला देखील सत्यनारायण पूजा करत असतो. ज्यांना 108, 51, 11 सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी कशी करायची, पूजा मांडणी कधी उचलायची, कधी ठेवायची, त्याचप्रमाणे इतर गोष्टी कशा करायच्या याच विषयाची माहिती सांगणार आहे. तर बघा, बहुतेक जण प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतात. घरच्या घरी प्रत्येक महिला केंद्रानुसार सत्यनारायण पूजा करत असतात. तर तुमच्या काही इच्छेसाठी, अडलेल्या गोष्टींसाठी, काही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे सत्यनारायण करत असतात. तर बघा, तुम्ही ही सत्यनारायण पूजा संकल्पयुक्त पूजा करू शकतात. कर्जमुक्तीसाठी ही पूजा अतिउत्तम आहे. पूजा करताना बघा, ही पूजा श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतात. शक्यतो गुरुवारपासून चालू केली तर अतिउत्तम. तुम्हाला जितके सत्यनारायण करायचे असतील, जसं की 5, 7, 11, 108, 21, 51 असे तुम्ही करू शकतात. तुम्हाला संकल्प करताना संकल्पामध्येच तुम्हाला सांगायचं की सत्यनारायण किती करणार आहात हे तुम्हाला सांगायचं. येणाऱ्या पौर्णिमेपासून तुम्ही ही सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करू शकता. जर का पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजेला सुरुवात करणार असाल तर प्रत्येक महिन्यात ज्या पौर्णिमेचं आपण सत्यनारायण पूजा करत असतो, तर या पौर्णिमेला देखील तुम्हाला तुमच्या महिन्यातील सत्यनारायण पूजा करायचीच आहे. मग त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हे सत्यनारायण पूजा काउंट करायची, म्हणजे कंटिन्यू करायची. म्हणजे बघा, रक्षाबंधनला तुम्ही जर का सत्यनारायण पूजा करायला चालू केली तर तुम्हाला पौर्णिमेची सत्यनारायण पूजा ही त्याच्यामध्ये काउंट करायची नाही. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला ती सत्यनारायण पूजा काउंट करायची आहे. मग तुम्हाला जर तुमच्या 11 सत्यनारायण पूजा करायची असेल, 21, 51 या पूजामध्ये काउंट करायचे आहेत, तर आता आपण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळामध्ये करत असतो. कोणी सकाळी करतं, कोणी प्रदोष काळामध्ये करत असतं. तर तुम्हाला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे आणि तुम्ही जर का संकल्पयुक्त 11, 21, 51 अशी जर का सत्यनारायण पूजा करणार असाल तर ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर देखील करू शकतात. म्हणजे बघा, तुम्ही दररोज सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. फक्त वेळ ही टायमिंग फिक्स ठेवा, जेणेकरून की त्याच टाईमाला तुम्हाला दररोज सत्यनारायण पूजा ही करता येईल. तर आज सकाळी केली, उद्या दुपारी केली, परवा संध्याकाळी केली असं अजिबात चालणार नाही. असं करायचं नाही. एक तर सकाळी किंवा संध्याकाळी एकच टाईम फिक्स करा. तर ही सत्यनारायण पूजा करताना पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तुम्ही जर का पौर्णिमेपासून हे सत्यनारायण पूजा करायला सुरुवात केली तर पौर्णिमेला तुम्हाला संकल्प करायचा नाही. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला पूजा तुमची कंटिन्यू करायची आणि तुम्हाला सत्यनारायणचा संकल्प दुसऱ्या दिवसापासून संकल्प सोडून सेवेला सुरुवात करायची. तर सत्यनारायण पूजा ही कर्जमुक्तीसाठी खूप महत्त्वाची आहे. आता पूजा मांडणी कशी करायची बघा, प्रत्येक महिन्याला आपण जशी पूजा मांडणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी केल्यानंतर आता आपण ह्या पूजेमध्ये फुलं ठेवतो, आंब्याची पानं ठेवतो, प्रसाद ठेवतो किंवा तांदूळ असू द्या, गहू असू. तर ही सर्व जी पूजा मांडणी आहे, पाणी आहे, तर पूजा मांडणी दररोज उचलायची का, तर नाही. पहिल्या दिवशी तुम्ही पूजा मांडली, त्यानंतरनं तुम्हाला जितक्या दिवस सत्यनारायण पूजा करणार आहात, जसं की 11 दिवस करणार आहात, तर तुम्हाला 11 दिवस ती पूजा तशीच ठेवायची आहे. तुम्हाला फक्त जी काही तुम्ही फुलं अर्पण केलेली आहेत, वाहिलेली आहेत, पानं आहेत, आंब्याची पानं आहेत, पाणी आहे, तर हे जी काही आंब्याची पानं आहेत 6 ते 8 दिवसांनी खराब झाल्यावर तुम्हाला जर का वाटलं ते खराब होत आहेत, सुकायला लागले आहेत, तर तुम्ही फुलं रोजची रोज आपल्याला ताजी फुलं अर्पण करायची आहेत. आंब्याची पानं ठेवू शकतात, पाणी बदलू शकता. तुम्ही फळं ठेवली असतील तर ती फळं तुम्ही रोज बदलू शकता. प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्व घरातल्यांनी खायचं आहे. घरामध्ये सर्वजण नैवेद्य ग्रहण करू शकतात.
तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी सुपारी मांडलेली आहे, आपण गणपती बाप्पा, वरुण देवता, कुलदेवता जी मांडलेली आहे त्यांच्या खाली जी तुम्ही नागवेलीची पानं ठेवलेली आहेत, ती नागवेलीची पानं जर का तुम्हाला वाटलं की सुकली आहेत तर तुम्ही ते 2-3 दिवसांनी बदलू शकता. बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही रोज पाण्याने अभिषेक घालून पुन्हा तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पुन्हा तुम्हाला दररोज सर्व पूजेला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं, धूपदीप ओवाळायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. तशी तुम्हाला दररोज पूजा करायची. फक्त पूजा मांडणी तुम्हाला उचलायची नाही. आपण जिथे काही म्हणजे कपडा अंतरला आहे, तुम्ही पांढरा अंतरला असेल तर पांढरा किंवा लाल त्याच्यावरती धूळ बसते तर ही धूळ तुम्ही फक्त झटकून घेऊ शकतात. 10-12 दिवसांनी तुम्ही हा कपडा सगळी पूजा काढून झटकून पुन्हा पूजा तुम्ही नव्याने मांडू शकतात. आता जो शिऱ्याचा प्रसाद आहे आपण करणार आहोत, शिऱ्याचा प्रसाद तुम्हाला दररोज करावा लागतो. तर अगदी तुम्ही थोडासा जरी बनवला तरी चालेल, पण तुम्हाला दररोज करायचा आहे. तर तो प्रसाद तुम्हाला सर्वांना घरामध्ये खायचा आहे, बाहेर कुणालाही द्यायचा नाही, प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. तर बघा दररोज तुम्हाला पंचामृताचा नैवेद्य आणि शिऱ्याचा नैवेद्य हा तुम्हाला करावाच लागणार. तर तो तुम्हाला शिऱ्याचा आणि पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला सर्वांना घरामध्येच घ्यायचा आहे, बाहेर कुणाला द्यायचा नाही. इथे एक नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकतात, नारळ नाही ठेवला तरी पण चालणार. पहिल्या दिवशी तुम्ही फळं ठेवली तरी पण चालेल, नंतर फळं तुम्ही ठेवू शकता किंवा नाही ठेवली तरी पण चालेल. आता बघा वाटीमध्ये आपण जो प्रसाद ठेवलेला आहे, खडीसाखर ठेवलेली, दररोज तुम्हाला थोडी खडीसाखर ठेवायचीच आहे. आधीची साखर तुम्हाला उचलून घ्यायची, तुम्ही स्वतः खाऊ शकतात किंवा चहामध्ये टाकून तुम्ही ग्रहण करू शकता, खीर बनवू शकता. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला नव्याने वाटीमध्ये साखर ही ठेवायची आहे नैवेद्याला. तुम्हाला दिवसभर साखर वाटीत तशीच ठेवायची नाही. तुमची पूजा झाली, कथा वाचून झाली, आरती झाली की तुम्ही साखर थोड्या वेळाने उचलून घेऊ शकतात. नाहीतर त्याला मुंग्या लागतात, त्याच्यावरती मच्छर बसणार, चिलटे बसणार, तर ती तुम्हाला लगेच उचलून घ्यायचं आहे. घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करा. तर या पद्धतीने तुम्हाला ही सत्यनारायण पूजा करायची. मग तुम्ही 7, 11, 21, 51, 108 जेवढा संकल्प असेल तेवढ्या दिवसांसाठी तुम्हाला ही सत्यनारायण पूजा करायची. तर नियम काय आहेत तर बघा, ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायची काही गरज नाही. तुम्हाला फक्त सत्यनारायण पूजा तुम्ही जितक्या दिवस करणार आहात तेवढ्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज म्हणजे मांसाहार वर्ज्य करायचं आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे, बाहेरचं कोणाचंही खायचं नाही. अन्नामधून जास्त दोष लागतात असे काही तुम्ही नियम दररोज पाळले, नव्याने रांगोळी काढू शकतात, नव्याने फुलं अर्पण करू शकतात. तुम्ही ठेवलेला प्रसाद रोज तुम्हाला खाऊन घ्यायचा, पुन्हा नव्याने तुम्हाला प्रसाद तयार करायचा आहे. तुम्हाला जर का वाटलं कळशातलं पाणी खराब झालं आहे तर तुम्ही ते पाणी कळशातलं बदलू शकतात, तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकतात. ठेवलेले गहू जे आहे ते खराब व्हायला लागले, तुम्ही 10-12 दिवसांनी ते गहू तांदूळ काढून घ्या, तुमच्या डब्यामध्ये जिथे तुम्ही गहू तांदूळ ठेवतात धान्य त्याच्यामध्ये टाका, नवीन ठेवा. नवीन कळशाच्या खाली तुम्हाला तांदूळ गहू ठेवू शकतात. तुम्हाला वाटलं की कळशातलं पाणी कमी झालं आहे तर तुम्ही एखाद्या दिवशी कळशातलं पाणी बदलून घ्या, नव्याने कलश तुम्ही घासून स्वच्छ करून पुन्हा तुम्ही कलश नव्याने ठेवू शकतात. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची आहे. फक्त तुम्हाला संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे. ज्यांना ही सेवा 21 दिवसाची करायची आहे आणि श्रावण महिन्यातच करायची तर त्यांनी ही सेवा आजपासून देखील चालू केली तरी चालणार आहे. ज्यांना असं वाटतं की मध्येच मासिक पाळी येईल, मासिक धर्म येणार आहे तर आपल्याला 11 सत्यनारायण करायचे आहेत, त्यांनी देखील पौर्णिमेच्या अगोदर ही सत्यनारायण पूजा करायला सुरुवात केली तरी चालेल. कारण की बघा सत्यनारायण पूजा करत असताना चालू असताना तुम्हाला जर का मध्ये मासिक धर्म आला, अडचण आली तर तुम्हाला तेवढे 5 दिवस स्किप करावे लागणार आहेत. पुन्हा तुम्ही 6व्या दिवसानंतर सत्यनारायण पूजा कंटिन्यू करू शकतात. 5व्या किंवा 6व्या दिवसानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. ज्यांना फक्त श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची आहे त्यांनी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही पूजा करू शकतात. तर सत्यनारायण पूजा ही करायची आहे, संध्याकाळी प्रदोषकाळीच करायची असते. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी करू शकतात, ज्यावेळेस पौर्णिमा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. जरी पौर्णिमा असेल तर तुम्ही पौर्णिमा ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी पण लवकर उठून करू शकतात. तर बघा आता पौर्णिमा आलेली आहे, 27 तारखेला आहे. 27 तारखेला आहे तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच तुम्ही अमावस्यापर्यंत श्रावण महिन्यापर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात. तर बघा तुम्ही खराब झालेले फळं तुम्ही बदलू शकतात आणि 5 अध्याय तुम्हाला जे आहेत सत्यनारायणाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 5 अध्याय आहेत. तर तेथे तुम्हाला पूर्ण 5 अध्याय दररोज पठण करायचे आहेत. पठण केल्यानंतर तुम्हाला सत्यनारायण आरती करायची आहे.
म्हणून तर ती तुम्हाला आरती ग्रंथामध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ती आरती करू शकतात किंवा यूट्यूबला लावून पण तुम्ही आरती केली तरीही चालेल. परंतु तुम्हाला दररोज 5 अध्याय पठण करायचे, आरती करायची, शिऱ्याचा नैवेद्य, पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला दररोज करायचा आहे. तर याप्रमाणे तुम्हाला एकाच टायमामध्ये पूजा ही करायची. पण पूजा करताना तुम्हाला प्रथमतः तुमच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. खाली बसायचं नसतं. हळदी कुंकू, अक्षदा, धूप, दीप लावून पूजा करून घ्यायची. ज्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व वस्तू किंवा काही वस्तू बदलायच्या असतील, तुम्ही पूजेला सुरुवात करण्या अगोदरच ह्या वस्तू बदलून घ्या आणि नंतर पूजेला सुरुवात करा. तुम्ही कथा वाचन करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण पूजा करायची आहे. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही 5, 7, 11, 21, 51, 108 पूजा करू शकतात. आपलं आयुष्य जगत असताना अनेक प्रसंगातून आपल्याला धैर्याने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकून ठेवावंसं लागतं. तर अशा कठीण प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. तर घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत, त्यातील हे एक. त्यामुळे मनाचे शुद्धीकरण, कर्जमुक्ती, आर्थिक अडचणी आपलीही दूर होते. कुठल्याही अल्प विकल्प मनात न ठेवता हे व्रत करायचं आहे. मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद तुम्हाला दिसू लागेल. उपासना आणि व्रत लग्न झाल्यावर सत्यनारायण पूजा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करतो. तर अशी रूढी परंपरा आहे. तसेच श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरांमध्ये सत्यनारायण पूजा ही वर्षातून एकदा तरी केलीच जाते. तर तुम्ही ही वर्षभरात करत असतातच दर महिन्याला, तर तुम्ही श्रावण महिन्यातही विशेषतः पूजा केली तर अतिउत्तम राहील. सर्वांनी पूजा करावी असं मला तर वाटतं. तर त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रतामध्ये श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते. त्यामुळे लाभ काय होतात तेही आपण जाणून घेणार आहोत. तर बघा काय होतं की ह्याचा फायदा आपल्यालाच होतो. सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते. तर हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षदास जातो असे म्हणले जाते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे. घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचं असतं. पूर्व किंवा उत्तर दिशेला चौरंग किंवा पाट मांडायचा, त्यावर एक वस्त्र अंथरून त्यावर मूठभर तांदूळ पसरायचा आणि त्याच्यामध्ये दुम्मत पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. त्यात पैसा, फूल, हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. त्यावरती तांबण ठेवा. त्यात मूठभर तांदूळ पसरायचे. त्यावर तुम्हाला तुळशीपत्राचं आसन करून त्यावर आपल्याला देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि त्यांची पूजा करायची आहे. श्रीकृष्णाला तुळस अर्पण करून फुलं व्हावेत. केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते. तर बघा, मांगल्य आणि पवित्र जपत असताना तुम्हाला जर का मिळाले म्हणजे पूजा करू शकतात तर तुम्ही ही नक्कीच पूजा करून बघा. व्रत करून घ्यावेत म्हणून देवाला विनंती करा. धूप, दीप, अगरबत्ती ओळून अंतर्मनाने शरण जावा. सत्यनारायण व्रत पोथी मिळते. त्यातील सत्यनारायणचे 5 अध्याय आहेत, ते कथन करा. आरती करून शिऱ्याचा नैवेद्य आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवा. त्या दिवशी घरात जो तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे तो महानैवेद्य दाखवला आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण केला तर अतिउत्तम. बघा, बाहेरच्यांचा 2-4 जणांच्या मुखी लागावा, जेणेकरून प्रसाद वाटप तरी व्हावा. केल्याचंही पुण्य मिळेल तुम्हाला. तर अशी ही सत्यनारायण पूजा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे. उद्यापन शेवटच्या दिवशी करायचं आहे. उद्यापन काही अवघड नाही आहे. पूजा झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती उचलून सर्व पूजेवरती आपल्याला अक्षदा व्हायच्या असतात आणि तुम्हाला नमस्कार करायचा. तुमची जी काही इच्छा असेल, अडचण असेल, कितीही कठीण इच्छा असू द्या, ती तुमची पूर्ण होणारच. यातून तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला भेटेल. तर या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा घरच्या घरी नक्की करा. याने तुमच्या घरी काही अडलेले कामं आहेत, अडचणी असतील, आर्थिक अडचण आहे, कर्जमुक्ती आहे, तर ती नक्कीच दूर होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शक्यतो घरच्या घरी सत्यनारायण पूजा ही करावीच, प्रत्येक महिलांनी करावी आणि नक्कीच याचा अनुभव घ्यावा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.